नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. वडकीमध्ये 17 तारखेला एक हिंद केसरीचं मैदान भरतंय आणि त्या हिंद केसरीच्या मैदानात टॉपचे पैरे झालेले आहेत. एक अंदाजित पैरे झालेले आहेत. एक टॉपचे पैरे अंदाजित तुम्हाला सांगतोय. सगळ्यांचा लाडका रुस्तम हिंद केसरी आणि दशम हिंद केसरीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सगळ्यांचा लाडका, सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बाकासूरचा एक अंदाजी पैरा सांगण्यात येतोय. तो सर्जा घोटचा याच्यासोबत होणार आहे आणि एक अंदाज वर्तवला जातोय. आणि जर त्याच्या सर्जासोबत जर पैरा नाही झाला तर तो कुणासोबत पळेल? तर तो पळेल आपले शेवाळ्याबांचा पाकऱ्या, त्याच्यासोबत पळू शकतो. बरं, असं दुसरा आपण पैरा घेऊया. बाकासूर हा झरेकरांचा पाकऱ्या जो होता तो नितीन आबा शेवाळे यांच्याकडे आता त्यांनी खरेदी केलेला आहे. बाकासूर हा घोटचा सर्जा किंवा नितीन आबा शेवाळे यांच्या पाकऱ्यासोबत पळू शकतो. अजून पायरा फिक्स झालेला नाहीये. आणि आता आपण वळूया आपल्या सगळ्यांचा लाडका, अख्ख्या महाराष्ट्राचा अखंड लाडका आणि महाराष्ट्राचा जो मुंबईचा बिनजोडचा बादशाह त्याला म्हणतात आणि भारत केसरी असा एकमेव किताब, मोठा किताब या बैलाच्या नावावरती आहे असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर कोणासोबत पळणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. कारण मथुर तुम्हाला माहित आहे आता मध्यंतरी आजारपणातून सावरतोय तो आता कमबॅक करणार आणि तो सगळ्यांना माहित आहे मालकासाठीच पळतो. तो खरंच तो मालकासाठीच पळतो आणि त्याचा पैरा एक अंदाजी वर्तवण्यात येतोय. अजून पैरा फिक्स नाही येतो. आपला पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर किंवा शिरसवडीकरांची रायफल, या दोन कॉकटेल किंवा रायफल या दोन्ही बैलांसोबत आपला मथुर पळू शकतो. आणि मथुर तुम्हाला माहित आहे, मथुर येणार म्हटलं की अख्खं पब्लिक सगळं मथुरच्याच मागे असतं. आणि उद्या आपले राहुल पाटील, आपले 17 तारखेला राहुल पाटील आडवलीकर कल्याण दादा ते पण मैदानामध्ये येणार आहेत. मैदान हे पूर्ण मैदान प्रेक्षकांनी खच्च भरणार असणार. कारण टॉपचे रथी महारथी तिथं मैदानात येत आहेत. बघूया आपण नक्की. हे दोन तर तुम्हाला पैरे सांगितलेले आहेत. तिसरा एक पैरा सांगतो, एक अंदाजी पैरा सांगतोय. ते बैल जर आली तर आपला सातारा एक्सप्रेस बलमा हरिण पळू शकतं आपले सदाभाऊ मास्तर रेट्रेकरांच्या माहिब्या सोबत. कारण हे एक अंदाजित पैरे सांगतोय, हे अजून फिक्स पैरे झालेले नाहीत. कारण आपण आधी सांगतोय बाकासूरचं पैर आहे आणि नंतर न ते मैदानात वेगळ्या बैलाबरोबर दिसतो, असं होऊ नये. एक अंदाज सांगतोय तुम्हाला. असू द्या. व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.